शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज दिनांक 15 ऑगस्ट 2025. तर सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण आज बघणार आहे पुढील 48 तासाची लाईव्ह अपडेट. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. शेतकरी बंधूंनो अगोदर बघूया आपण पुढील 24 तासामध्ये राज्यात कोण्या जिल्ह्यामध्ये होईल मध्यम ते जोरदार पाऊस. त्यामध्ये आहे गडचिरोली जिल्हा, तसेच गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, इकडे नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, इकडे परभणी, लातूर, जालना, बुलढाणा, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये आपल्याला मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल. त्यानंतर जे काही बाकीचे जिल्हे आहेत इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 24 तासामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल. इकडे संभाजीनगरमध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल. इकडे सोलापूरमध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस झालेला दिसेल. आणि इकडे कोकण किनारपट्टीमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासामध्ये मध्यम पाऊस झालेला दिसेल. आणि जिकडे जे नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पुढील 24 तासामध्ये हलका पाऊस झालेला दिसेल. तर आता बघूया त्यानंतर पुढील 24 तास म्हणजेच दिनांक 16 ऑगस्ट ते दिनांक 17 ऑगस्ट दुपारपर्यंत कोण्या जिल्ह्यामध्ये होईल मध्यम ते जोरदार पाऊस. तर शेतकरी बंधूंनो उद्या दिनांक 16 ऑगस्ट म्हणजे उद्या दुपारपासून तर परवा दिवशी दुपारपर्यंत आपल्याला इकडे गडचिरोली जिल्हा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल मेघगर्जनेसह. तर जे काही उर्वरित जिल्हे आहेत इकडे आपल्याला ह्या लाल रेषेच्या आतील जेवढे बी जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये इकडे बुलढाणा जिल्हा, जळगाव, धुळे, अहिल्यानगरचा हा भाग, जालन्याचा हा भाग, छत्रपती संभाजीनगरचा हा भाग, ठाणेच्या या ठिकाणी, परभणीच्या या ठिकाणी म्हणजे उद्या दुपारपासून तर परवा दुपारपर्यंत या जिल्ह्यामध्ये होईल मध्यम ते जोरदार पाऊस. आणि जे काही हे उर्वरित जिल्हे आहेत बीड झालं, इकडे धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, इकडे त्यानंतर नाशिक या जिल्ह्यामध्ये होईल हलका ते मध्यम पाऊस. इकडे नंदुरबारमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होईल उद्या दुपारपासून तर परवा दुपारपर्यंत. तर शेतकरी बंधूंनो ही होती आपली पुढील 48 तासाची लाईव्ह अपडेट. आज इतकेच. नमस्कार.